नमस्कार, मी सई कुलकर्णी आणि आपण पाहत आहात तारा न्यूज. राजकारणात पद नव्हे तर निष्ठा आणि विचार महत्त्वाचे बनणारे शशिकांत पाटील आणि पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या त्यांच्या पत्नी शुभांगी शशिकांत पाटील आज आपल्यासोबत आहेत. प्रभाग क्रमांक 17 मध्ये केवळ राजकारण नाही तर निष्ठेचा विजय आज आपल्याला बघायला मिळतोय. आज आपण त्यांच्याशी खास बातचीत करणार आहोत. सर, मला हाच पहिला प्रश्न विचारायचा की तब्बल 30 वर्ष तुम्ही काँग्रेससोबत निष्ठावान राहिलात, तर त्यावेळी कोणते अडचणीचे क्षण तुम्हाला आले का? मला एवढंच सांगायचं आहे, मला अडचण कधी आलं नाही, कारण पक्षाशी एकनिष्ठ राहणं हे पहिला माझ्या स्वभावात आहे. आणि पक्षाचं चांगलं काम करणं प्रामाणिकपणानं, मी माझ्याबरोबर जे काम करणारे जे कार्यकर्ते होते त्यांना एकच मी सांगत होतो की पक्षाशी एकनिष्ठ राहावं. पक्षाशी एकनिष्ठ राहिला तर आपल्याला चालून कोणतंही पद येतं. पद मिळवायचं असेल किंवा मान मिळवायचा असेल तर आपण काम करणं गरजेचं आहे. हाच माझा उद्देश आहे पहिल्यापासून. आता तुम्ही 30 वर्ष काम करताय एकाच पक्षासाठी, तर अनेक वेळा संधी हुकल्या असतील, तर पक्षांतर न करण्यामागची तुमची भूमिका काय आहे? त्याचं कारण म्हणजे काय आहे की माझं जे घराणं आहे, म्हणजे माझे वडील किंवा माझी आई ही पहिल्यापासून एकनिष्ठ काँग्रेसची घटनाळ आहे. ते असल्यामुळं माझ्यावर जे माझ्या वडिलांनी जे बिंबवलं की बाबा प्रामाणिकपणा, म्हणजे एकनिष्ठ राहणं, हे सगळ्यात माझं म्हणजे वडिलांनी माझ्यात बिंबवलं. तेव्हा मला पक्षात पद नसून दे किंवा असून दे, जर तिथं आपल्या वरच्या वरिष्ठ नेत्यांनी जर सांगितलं की शशिकांत तुला थांबायला लागतं आहे, त्यावेळी मी लगेच निर्णय घेत होतो, सर तुम्ही म्हणाल तसं. मी बंटी साहेबांनी किंवा आपले ऋतुराज दादा असून देत, मला ज्यावेळी मी भेटल, काम होत असेल आणि पक्षाला जर कुठं अडचण येत असेल तर मी ताबडतोब निर्णय देत होतो की ठीक आहे. हेच माझं खरं म्हणजे आत्ता मला जे माझ्या मिसेससाठी जे आज जे काँग्रेसमध्ये तिकीट मिळालं, ते माझं 28 वर्षाची जे मी प्रत्येक वेळी जे मी कायम पक्षासाठी माघार घेतली त्याकडे बघून त्यांच्या भावना झाल्या की बाबा शशिकांत हा 28 वर्ष काम करतो आहे आणि त्याला तिकीट द्यावंच लागणार, ह्या भूमिकेनं. आणि माझं काम मी कधी सोडलं नाही. मी मुळात म्हणजे पक्षाचं कुठलंही काम असून दे आजपर्यंत मी प्रामाणिकपणेनं केलेलं आहे. मला यावरच एक प्रश्न विचारायचा आहे की आता आपण बघतोय की अनेक दिग्गज नेते सुद्धा पक्षांतर करून जातात. आपल्याला संधी मिळाली नाही तर दुसरा पक्ष, आणि जर का कुठल्याच पक्षात उमेदवारी मिळाली नाही तर अपक्ष सुद्धा लढतात. मग तुम्हाला कधी कुठून ऑफर्स मिळाल्या नाहीत की तुम्हाला जावंसच वाटलं नाही सोडून? मला बऱ्याच वेळा अशा ऑफर्स आल्या, पण माझ्या रक्तातच आहे ती की बाबा, कारण का नेता कसा असावा तर बंटी साहेबांसारखा असावा. त्यामुळे जे बंटी साहेबांच्यावर जे म्हणजे त्यांनी खरोखर जे कार्यकर्ता जे बनवलेत ते अतिशय चांगले बनवलेत. आणि त्यांची पण जी भूमिका आहे की बाबा आपला कार्यकर्ता एकनिष्ठ राहण्यासाठी त्यांनी आम्ही जे काही शब्द साहेबांना टाकला तर ते काम पूर्तता होत होती. त्यासाठी आपल्याला काही गरज नाही, म्हणजे एकनिष्ठता हीच माझी शेवटपर्यंत राहणार आणि आज तागायत राहणार. आता आपल्या पत्नीला संधी मिळालेली आहे तर त्या उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या, तर तुमची भावना आता काय आहे? मला एकच म्हणजे ज्या वेळी कसं असतंय, खरं म्हणजे नेत्याला फार अडचण असते, ह्या कार्यकर्त्याला देऊ का ह्या कार्यकर्त्याला देऊ. बरेच समाज आहेत, समाजातली पण बरेच जण उभारलेले असतात. नेता अडचणीत येत असेल तर मी ज्यावेळी मला विचारलं गेलं की तू काय करणार, जर पक्षाला अडचणी येत असेल तर तू काय करणार, मी ताबडतोब सांगितलं पक्षाला अडचणी येत असेल तरी मी माघार घेणार. त्यातच मला गुण जादा मिळाली. त्यामुळं बंटी साहेबांनी माझ्या पत्नीसाठी चांगला विचार केला, कारण मी या भागामध्ये गेली 30 ते 40 वर्ष अतिशय प्रामाणिक चांगलं, म्हणजे इथं जी मी सगळ्या घरोघरी जी नाळ जोडली आहे ती अतिशय प्रामाणिकपणाने, आणि माझं या भागात एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणूनच माझी ओळख आहे. सामाजिक काम केलं आपण आजपर्यंत असं म्हणाला, तर सामाजिक कार्य करताना जनतेशी नातं कसं तयार झालं, काय सांगाल? जनतेशी नातं म्हणजे कसं असतंय, जर या भागामध्ये जर कोणती जर अडचण आली, पहिल्यांदा पाण्याचा प्रश्न होता. मी ह्या भागामध्ये ज्यावेळी 25 वर्षापूर्वी राहायला आलो त्यावेळी हा पूर्ण ओसाड माळ होता.
इथं ठराविकच एक 25 घरं होती. त्या 25 घरामध्ये पहिला माझी नाळ जोडली गेली. त्यानंतर मग जशी राहायला येतील तसं त्यांना रात्री अपरात्री इथनं वाहन नव्हतं किंवा काय नव्हतं, तर मग आम्ही उठून स्वतः जाऊन त्यांना जाऊन त्यांच्या घरी काय अडचण आली तर आम्ही जात होतो. त्यामुळं माझी नाळ जोडत गेली. आणि नाळ जोडत गेल्यामुळं कसं असते, शेजारी एकमेकाला सांगत गेला की हा कार्यकर्ता अतिशय चांगला आहे. आणि तशीच माझ्या घरोघरी सगळ्या कॉलनीमध्ये नाळ जोडली गेली. मग मी एक छोटंसं इथं एक मंडळ स्थापन केलं आणि ह्या भागामध्ये ते मंडळ स्थापन केल्यानंतर मी ह्या भागामध्ये थोडंसं प्रसिद्धीला आलो. आणि मी इथं माझ्या डोक्यातच एक की बाबा इथल्या आता इथं बऱ्याच वसाहती आहेत, राजनगर वसाहत आहे, ह्यांच्याशी पण माझी नाळ जोडत गेली. कारण का कधीही कुणालाही कायम चांगलं सांगणं आणि चांगले विचार घेऊन जर गेलं आणि लोकांची जर चांगली कामं केली प्रामाणिकपणानं तर आपोआपच नाळ जोडली जाते. मॅडम, आता मला तुम्हाला विचारायचं आहे की ओके. सरांनी गेली 28-30 वर्ष राजकारणासाठी समाजकारणासाठी कामं केलेली आहेत, तर तुम्ही पहिल्यांदा निवडणुकीच्या मैदानात उतरताय, तर तुम्हाला आता सगळ्यात मोठी जबाबदारी कोणती वाटते? माझे मिस्टर जवळजवळ 30 वर्षे समाजकार्य करत आहेत. तरी मी त्यांच्या खांद्याला खांदा लावून मी समाजकार्य करत राहू. आता आपला विकासाचा आराखडा काय असेल प्रभाग 17साठी? प्रभाग 17मध्ये तसं बघितलं तर हा भूखंड मोठा आहे आणि भूखंडच मोठा आहे. आणि ह्या भूखंडामध्ये तसं बघितलं तर बजेटाप्रमाणे जर बघितलं तर फार कमी आहे. पण जिथं अत्यंत गरज आहे त्या भागाचा पहिला विकास करणं. उदाहरण म्हणजे इथं रस्ते, गटर, पाणी नियमित येणं, कचरा उठावा हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. तिथं पहिला कचरा उठावाचं जे काय शेड्यूल आहे ते शेड्यूल अगदी व्यवस्थितपणे कचरा उठावा. त्या संबंधित घरोघरी सगळ्यांना अगदी म्हणजे घरातला कचरा दारात आणून ठेवणे आणि तो आम्ही उचलणे ह्या पद्धतीचं सगळ्यांना मार्गदर्शन करणार. आणि कचरा उठावाचा प्रश्नसुद्धा मी मार्गी लावणार. दुसरी गोष्ट म्हणजे इथली रोड आता बऱ्यापैकी इथं आता ड्रेनेज लाईन आजपर्यंत नव्हती, ती ड्रेनेज लाईन झाली. ह्या भागापुरतं बोलतो आहे. आणि हा प्रभाग मोठा आहे. पण विशेष म्हणजे ह्यावेळी पॅनेल झाल्यामुळं आम्ही 4 नगरसेवक यामध्ये आम्ही काम करणार आहोत. त्यामुळं 4 नगरसेवकांच्या माध्यमातून आम्ही खालच्या याचा जर नगरसेवक एक असेल तो खाली बघेल, मी इथं बघेन. आम्ही चौघांनी मिळून असं ठरवले की अतिशय सुंदर म्हणजे पहिला प्राधान्य कशाला द्यायचं, जी गरज आहे त्याला द्यायची आणि ते काम पूर्ण करायचं. मग इथं वृक्षारोपण असून दे किंवा जे विरंगुळा केंद्र पाहिजे, लोकांना लहान मुलांना खेळायला ग्राउंड नाही, जे ओपन पीस आहेत त्या ठिकाणी माझं पहिला प्राधान्य असेल की ओपन पीस पहिला चांगले दुरुस्त करणे आणि तिथं विरंगुळा केंद्र किंवा लहान मुलांसाठी खेळणारे बगीचा हे करणं फार गरजेचं आहे. कारण या भागात तसं बघितलं तर ओपन पीस आहेत पण ते अजून डेव्हलप झालेले नाहीत. कारण रोड आणि खरं म्हणजे गटरी ह्यातच आजपर्यंत थोडं चाललं आहे. आणि हा मोठा भाग असलेला हा प्रभाग आहे. मी कुठेही ह्या 5 वर्षात कमी पडणार आहे हे मला निश्चित माहीत आहे. कारण माझे वरचे नेते आहेत की त्या नेत्यांचं असं मार्गदर्शन आहे की बाबा तुम्ही रात्री अपरात्री काहीही असून दे त्या ठिकाणी जाऊन त्यांची चौकशी करणे आणि कुठं काय अडचण असेल ती त्या दिवशीच दुरुस्त करणे हे आम्हाला वरच्या नेत्यांनी आदेश दिलेलाच आहे. मॅडम, प्रभाग क्रमांक 17मधील महिलांसाठी आपल्या काय विशेष उपाययोजना असणार आहेत का? बचत गट आहे. बचत गटामध्ये आम्ही रोजगार मिळवून देणे हे उपक्रम, बाजारपेठ उपक्रम करणार आहे. तुम्ही बोला या प्रश्नात थोडं. मी एकच सांगतो की कसं आहे की आज हा जो भाग आहे हा भाग तसं बघितलं तर महिलांसाठी खरं म्हणजे घरामध्ये जर काय आपल्याला रोजगार काय करावा लागत असेल त्या संबंधित किंवा महिला बचत गट मार्फत जे काय उपक्रम आहेत म्हणजे वर महाराष्ट्र शासनाचे जे बरेच महिलांसाठी जे आहेत ते जे काय असतील ते आम्ही इथं राबवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणार. महिलांना आम्ही कसं आहे
मला आज इकडं राजेंद्र नगर परिसर आहे, अतिशय गरीब आणि कष्टाळू महिला आहेत. मला सगळ्यात म्हणजे जास्त म्हणजे माझ्या इथं ज्या माता भगिनी आहेत त्यांच्यासाठी काय करता येईल काय, की बाबा त्यांना घर बसल्या काय उद्योग करता येईल काय, त्या पद्धतीचे उद्योग मी पहिल्यांदा बघणार. आणि त्यांच्यासाठी छोटे छोटे मॉल का असेना, म्हणजे ती शिलाई मशीन असून दे किंवा शिलाईचं काम करण्यासाठी जर माझ्या माता भगिनी जर येत असतील तर ते मी महिला बचत गट मार्फत किंवा इथं महिला एक युनिटी संघ काढीन आणि त्यांच्यासाठी मी लहान मोठे उद्योग आणून ते मी उभा करणार. ही माझी निश्चित अगदी मी ठरवली. सर, आता आपण सांगितलं मूलभूत गरजा देखील आहेत, तिथं अजून समस्या बऱ्याच जाणवत आहेत. तर मग निवडून आलात, आपल्याला संधी मिळाली, तर पहिलं काम कोणतं असेल, प्राधान्यक्रम कशाला असेल? मी पहिल्यांदा असं ठरवले की बाबा आत्ता सध्या जी परिस्थिती आहे ती अतिशय गंभीर आहे, म्हणजे की रोडची आहे. पहिल्यांदा मी सगळे इथं जे रोड आहेत त्याचा पॅचवर्क किंवा चांगल्या प्रतीची ज्या ठिकाणी ज्यांना घरापर्यंत जाता येत नाही ते पहिला प्राधान्याने मी रोड करणार. ते झाल्यानंतर मी पाण्याची, आता सध्या तर पाण्याची आम्हाला अडचण नाही, पण ती ज्या ठिकाणी कसं आहे चढ उतार असल्यामुळं त्याप्रमाणे जे पाण्याची समस्या कुठं असेल तर ती मी समस्या पहिला पूर्ण करणार. त्यानंतर मी कचऱ्याचं घेणार. कचरा हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. कचरा जाता जाता कसं झालं आहे, एकत्र अगोदर पूर्वी जर बघितलं तर कोंडाळी होती. आज कोंडाळा कोणाच्या दारात लावायचा हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे त्यांनी गाड्या चालू केल्या, घंटागाडी. तर घंटागाडीमार्फत जे कचरा उठव एक कुठं जर आम्ही ह्या भागात ती गाडी जाऊन येऊस्तोपर्यंत जो वेळ होतो आहे त्याप्रमाणे मी सगळ्या विभागात म्हणजे कॉलनी वाईज एक चांगलं शेड्यूल तयार करणार. म्हणजे कचरा कोणाच्या दारात राहता कामा नये आणि जिथं असेल तिथं कचरा उचलला पाहिजे, हा माझा प्रथम दृष्टिकोन आहे. गटरीचं कसं बघितलं तर आज गटरी आमच्या नाही आहेत, पण डांबरीकरण झाले तर मी गटरीला प्राधान्य ते पण देणार, कारण पाणी निचरा होणं हे गरजेचं आहे. आज ड्रेनेज लाईन झालेली आहे, भविष्यात ती चालू होत्या. विशेष म्हणजे या ठिकाणी आज रोड जे खराब दिसायला लागलेत ते खरं म्हणजे ड्रेनेज लाईन किंवा आज गॅस कनेक्शनसुद्धा आज या भागामध्ये आले. पण माझ्या सगळ्यात म्हणजे मला जास्त खाली जर बघितलं माझ्या राजेंद्र नगर परिसरात तर माता भगिनींना जायला रोड नाही, तर तिथं लहान रोड का असेना, तो सिमेंट कॉन्क्रीटचा का असेना तो करण्याचा मी प्रयत्न करणार. कारण मला तिकडच्या माता भगिनींचा आणि इथल्या सगळ्या माझ्या माता भगिनींचा मला तो विचार केला जाणार. दुसरी गोष्ट म्हणजे भाजी मंडई एक फार महिलांसाठी गरज आहे. ती भाजी मंडई आज काय झालं आहे, फुटपाथवर बसण्याचा हा प्रकार चालू आहे, पण त्यांच्यासाठी एक चांगली बाबा या परिसरात एक भाजी मंडई कुठं माझी मोकळी जागा असेल तिथं छानपैकी एक चांगला त्यांना बेस तयार करून त्यांना वर छत करून एकाच ठिकाणी भाजी मिळावी हा एक माझा दृष्टिकोन आहे. आज KMTचा फार मोठा प्रश्न आहे. लोकांना इथनं KMTनं जायला वेळेत मिळत नसेल तर मी पहिला आजपर्यंत जे काय झालं आहे त्यात काय नवीन करायला लागतं आहे हे मी पहिला ज्या समस्या आहेत त्या स्वतः ज्या दिवशी माझा विजय असेल, माझा गुलाल असेल त्याच्या दुसऱ्या दिवसापासून मी माझ्या भागातल्या जेवढ्या समस्या आहेत त्या पहिला मी उतरून काढणार आणि त्या समस्यांना मी प्राधान्य देणार. आता तुम्ही म्हणालात की रस्ते आपल्या इथं पॅचवर्क वगैरे केलं पाहिजे, तर प्रभाग क्रमांक 17मध्ये युनिव्हर्सिटी आणि सायबर कॉलेजचा रोडसुद्धा येतोय. तर सायबर कॉलेजचा रोड मध्यंतरी आपण बघितलं असेल तर इतके ॲक्सिडेंट झाले तिथं, तर तिथं काही उपाययोजना करण्याचं आपल्या डोक्यात आहे का? मी खरं म्हणजे सायबर चौक असून दे किंवा आमचा शांतिनिकेतनच्या रोडमधनं जे बऱ्याच तिथल्या वरच्या जे ग्रीन पार्कमध्ये ज्या समस्या आहेत किंवा थोडंसं तिथं सिग्नल किंवा काय स्पीड ब्रेकर बसवण्याच्या दृष्टिकोनातनं प्रयत्न करा तर तो निश्चित तो खरं म्हणजे हा रोड तसा बघितला तर 100 फुटी 80 फुटी रोड आहे. बऱ्यापैकी ज्यावेळी बंटी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या रोडचं ज्यावेळी हे झालं, ऋतुराज दादांनी त्या रोडमध्ये बऱ्यापैकी तो पूर्ण करत आणलेला आहे. मग जरगनगरपासून RK नगरपासून हा रिंग रोड बऱ्यापैकी तयार झाला आहे. फक्त त्यांच्या थोड्याफार ज्या समस्या आहेत त्या मी निश्चित सोडवणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्या कॉर्नरला जास्तीत जास्त सिग्नल बसवण्याचा प्रयत्न करणार. तुम्ही शाहू इन्स्टिट्यूटचं जर बघितलं तर ज्यावेळी आम्ही प्रभागाला लागून जे सगळे प्रभागाचे माझे
जे भाऊ आहेत, नगरसेवक जे असतील, त्यावेळी आम्ही सगळ्यांनी मिळून एकत्र तिथं जे काय होतंय आणि नेमकं काय घडतंय त्या दृष्टिकोनातनं जर काय तिथं अतिक्रमण किंवा आणि काय जर असेल तर त्या आम्ही काढून तो रोड कसा चौक बनला जाईल आणि त्याला स्पीड ब्रेकर टाकणं विकणं जे हा प्रकार आहे तो स्वतः बघून आम्ही त्यामध्ये शासकीय अधिकाऱ्यांना बोलवून घेऊन मी ते जास्तीत जास्त तो प्रयत्न करणार. कारण गाड्या ज्या स्पीडने येतात त्यामध्ये तिथं मोठा स्पीड ब्रेकर बसवलेला, पण स्पीड ब्रेकर बसवूनसुद्धा ॲक्सिडेंट व्हायला लागले. तर तो मार्ग कसा तो गोल सर्कल बनेल ह्या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न राहील. तर तुम्हाला काय वाटते की जनतेला तुमच्याकडून नेमक्या काय अपेक्षा आहेत? मी आता बघितलं घरोघरी सगळ्यात म्हणजे स्त्रिया म्हणतात की पहिला तुम्ही लाईटला प्राधान्य द्या. ज्या ठिकाणी अंधार आहे तिथं पहिला तुम्ही लाईट्स बसवा. जरी पोल नसेल तर तिथं पोल घालून लाईट हा मोठा प्रश्न आहे. आणि कारण का हे खरं वास्तविकता मी आता माझ्या खालच्या राजेंद्रनगर परिसरामध्ये पण बघितलं की खरोखर आत ज्यावेळी जातो आहे त्यावेळी एक ठिकाणी रोड झालेत पण लाईट कमतरता आहे. तर बऱ्यापैकी आता ऋतुराजदादांच्या माध्यमातून लाईट्स गेल्यात, पण ज्या ठिकाणी लाईट्स नाही, आता माझ्यासुद्धा प्रभागात आडव्या रोडला आहे ज्या ठिकाणी लाईट्स नाही, मी लाईट्सला पहिला प्राधान्य देणार. कारण बऱ्याच जणांची ते आहे. ज्या सगळ्या महिलांचा मी ज्यावेळी घरात गेल्यानंतर एकच प्रश्न आहे की कचऱ्याबद्दल जास्ती आहे की बाबा कचरा नियमित नेत नाही. पाणी येतं नियमित पण कचरा नियमित जात नाही. कचरा उठावाचा हा प्रश्न मी पहिला सोडवणार आहे. कारण का ती फार गरज आहे. कारण कचरा महिलांना साठलेला मुळात आवडत नाही. त्यामुळं कचरा घालवणं हा माझा हे आहे. त्यांची एकच इच्छा आहे की काय लागते आमच्यासाठी, आम्हाला काय बाकीचं काय लागत नाही, आम्हाला पाणी, व्यवस्थित कचरा उठाव आणि चांगलं रोड, हे एवढं जरी दिलं हाच प्रश्न सगळ्यांचा आहे की आम्हाला पाणी द्या, चांगला रोड द्या, सांडपाणीचा निचरा चांगला करा, कचरा चांगल्या प्रकारे उठवण्याचं तुमचं नियोजन करा. ह्याच्या पलीकडं आम्ही बघितलं कुणाची म्हणजे मानसिकता ती आहे की बाबा ते तेवढं तुम्ही करा, बाकीचं काही नको आम्हासनी. निवडणूक आता अगदी 2 ते 3 दिवसांवरती येऊन ठेपले आणि निवडणुका होतील, पण त्याआधी आपण जो दारोदारी जाऊन घरोघरी जाऊन प्रचार करतोय तर त्यावेळी विरोधी पक्षसुद्धा असतात जे आता मैदानात उतरलेत, तर त्याबद्दल तुमची काय भूमिका आहे? विरोधी पक्ष हा असणारच. कारण कसं असतंय, मी आता बघितलं की जे काँग्रेसनं जे कार्य केले किंवा बंटीसाहेब असून देत किंवा आपले ऋतुराजदादा असून देत यांच्या माध्यमातून खरोखर अतिशय सुंदर काम केले. त्यांनी भरपूर फंड्स आणलेत. फंड्स आणूनसुद्धा इथं कामं केलेली आहेत. विरोधी पक्ष जो काय करतो आहे तो त्यांचा प्रश्न आहे. पण मी ठरवले की मी काँग्रेसच्या माध्यमातून जेवढे आमच्या नेत्यांच्याकडे जरी कुठली तक्रार गेली तर ती तक्रार जाऊन देणार नाही, ही मी या प्रभागात अगदी ठामपणे सांगतो की माझ्या म्हणजे काँग्रेस हा पक्ष इथं ह्या ठिकाणी अगोदर हा बालेकिल्ला आहे. आमचं काँग्रेस इथं आजपर्यंत आमचे नगरसेवक झाले ते काँग्रेस माध्यमातूनच झालेत आणि त्यांनी पण बऱ्यापैकी चांगलं म्हणजे नगरसेवकांनी काम केले. पण प्रभागच मोठा आणि भूखंड जास्त असल्यामुळं फंड्स त्याप्रमाणे मिळत नाही. पण हे आम्ही आमच्या नेत्यापुढं आत्ता ज्यावेळी आम्ही ह्या इलेक्शनमध्ये उतरलो त्यावेळीच आम्ही हा पहिला प्रश्न केला आहे. त्यामुळं इथून पुढं फंड्स मिळणार आहेत. त्यामुळं आम्ही त्या समस्या सगळ्या सोडवू हे निश्चित आहे. आणि आम्ही त्या लोकांना सांगायला लागलो आहे की बाबा म्हणणं आहे त्यांचं की बाबा तुमच्याकडनं आम्हाला अपेक्षा आहेत त्या तुम्ही पूर्ण केल्या पाहिजेत आणि आम्ही आमच्या पक्षाकडनं त्या पूर्ण करणार, हे 100% आहे. त्यामुळे विरोधी पक्ष काय करतो आहे इकडं माझं लक्ष राहणार नाही. विरोधी पक्षापेक्षा आम्ही जास्त काय करणार हे आमच्या मनात ध्येय आहे, त्याप्रमाणे मी ते पूर्ण करणार. काँग्रेसनं आपल्या कुटुंबावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल काय म्हणाल? तसं बघितलं तर खरं म्हणजे आमच्या बंटी साहेबांचे आणि ऋतुराजदादांचे खरं म्हणजे मला त्या दिवशीच मी भावनिक झालो होतो. कारण बंटी साहेबांचं एक असते की बाबा निष्ठावंत कार्यकर्ता लाच तिकीट द्यायचं हे त्यांचं धोरण होतं. आणि खरोखर जो तळागाळात काम करतो आहे तो मला आज त्यांनी खरं म्हणजे ज्यावेळी मला माझं तिकीट जाहीर केलं
त्यावेळी माझ्या खरोखर डोळ्यामध्ये भावना म्हणजे पाणी भरलं गेलं की बाबा काय का असं मला 28-30 वर्षानं का असं मला संधी दिली आणि त्या संधीचं मी सोनं करणार हे नेत्यांना पण माहीत आहे आणि मला माझ्या मनाला माहीत आहे की मी माझे सौ आहेत सौ नगरसेविका जरी असेल तरी काम करण्याच्या बाबतीत मी कुठेही कमी पडणार नाही. त्या पहिल्यांदाच राजकारणात आहेत आणि पहिल्यांदाच असल्यामुळं त्यांना तयार करणार मी की पुढच्या 1 वर्षभरात ती स्वतः काम बघेल आणि स्वतः सगळं करेल. तशी माझी सूनबाईसुद्धा तशा आहेत. त्यामुळं आम्ही घराने ठरवले की बाबा 5 वर्षात असं काम करायचं की काम कुठलं झालं नाही ह्या प्रभागातनं तसे मेसेज गेले पाहिजेत हे मी अगदी ठामपणे सांगतो. तुमची निष्ठा बघता आजच्या तरुण कार्यकर्त्यांना तुम्ही काय संदेश द्याल निष्ठेबद्दल? मला ज्यावेळी तिकीट मिळालं त्यावेळी माझी सगळी तरुण मंडळी इथली इतकी खुश झाली की आज जे भावना ज्या असतात लोकांच्या त्या म्हणले काय का असं निष्ठावंत कार्यकर्त्याला काँग्रेस पक्षानं संधी दिली आणि आपण त्याच्या पाठीशी राहायचं. मला एकच यात म्हणायचं आहे की निष्ठावंत मी जरी असलो तरी माझे कार्यकर्ते माझी जी फळे आहे ते अतिशय माझ्यावर प्रेम करणारे निष्ठावंत आहेत आणि विशेष म्हणजे जे आम्ही इथं जे आजपर्यंत काँग्रेस गट म्हणून जे आम्ही निष्ठावंत सगळे माझे कार्यकर्ते आहेत त्यांनी खरं म्हणजे मला उचलून धरले आणि मला ह्या ठिकाणी यश येणार हे मला निष्ठावंतांच्याकडनं जे माझे कार्यकर्ते आहेत तेच माझे खरे हे आहेत. म्हणजे मी जरी आज ह्यामध्ये उमेदवार म्हणून माझी मिसेस उभा राहिली असली तर खरं श्रेय निष्ठावंत कार्यकर्त्यांचंच आहे. आता प्रभाग क्रमांक 17 मधील मतदारांना जनतेला आपण काय आवाहन कराल, काय संदेश द्याल? मी एकच सगळ्या जनतेला विनंती करीन की बाबा कोणतंही ह्या माझ्या प्रभागातलं काम असून दे. आम्ही जे 4 नगरसेवक ह्या प्रभागातनं जे पॅनेलमध्ये आम्ही उभा आहोत 4चे 4 आम्ही उमेदवार आम्ही ह्या ठिकाणी खरं म्हणजे आमच्या पहिल्यांदाच आम्ही इथं आमचं एक म्हणजे तक्रारी केंद्र आम्ही पहिला उभा करणार. म्हणजे दररोजच्या दररोज ज्या काय समस्या असतील त्या ठिकाणी सगळ्यांना मी आव्हान करतो की पहिल्यांदा माझं केंद्र उभा राहील. त्या ठिकाणी आपल्या ज्या काही तक्रारी असतील त्या सकाळी आले की संध्याकाळपर्यंत सोडवण्याचा प्रयत्न राहील आणि जे मेजर काम जर त्यामध्ये असेल तर त्या दृष्टिकोनातनं आम्ही आमच्या वरिष्ठांच्याकडनं चर्चा करून जेवढे प्रश्न सोडवता येतील ते सोडवणार. पण एक चांगलं या प्रभागाचं एक कसं असते जो माणूस चांगलं करून जातो आहे ते पुसणं अवघड होतं आहे आणि ते पुसू नयेत आणि चांगलंच काम करणं हे मी निश्चितच ठरवले. हा विजय झाल्यास तो कोणाला समर्पित कराल? मी हा विजय जर झाला तर मी खरं म्हणजे मला ज्यांनी आज हे मला 28 वर्षानंतर जे मला तिकीट दिलं मी माझ्या खरं म्हणजे ऋतुराज दादा आणि बंटी साहेबांनाच हे समर्पित करेन. त्यानंतर मी माझ्या आईवडिलांची फार इच्छा होती त्यानंतर मी आईवडिलांना ह्यामध्ये प्राधान्य देईन. तर धन्यवाद सर. आणि आज आपण एक निष्ठावंत कार्यकर्ते काँग्रेस पक्षासाठी 28 ते 30 वर्ष निष्ठावान राहिलेले कार्यकर्ते शशिकांत पाटील आणि त्यांच्या पत्नी आता पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आहेत यांच्याशी बातचीत केली. धन्यवाद सर. थँक्यू. नमस्कार.